नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक खरात डी.एन. शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद. आज आपण बी.ए. भाग 3 सेमिस्टर 5 पेपर नंबर 9 लोकसंख्या भूगोल याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला लोकसंख्या भूगोल म्हणजे काय या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जगात लोकसंख्येचे अध्ययन केव्हा सुरू झाले हे निश्चित सांगता येत नाही. मात्र जगामध्ये मानवाची वस्ती निर्माण झाल्यापासून लोकसंख्येविषयी कुतूहल निर्माण झालेले आहे. त्यामुळे हा अभ्यास मानवी समाजाच्या अभ्यासाइतका प्राचीन आहे. काही प्राचीन ग्रंथातून लोकसंख्येच्या संदर्भातील माहितीचे उल्लेख आढळतात किंवा नोंदी आढळतात, परंतु त्या नोंदीवरून लोकसंख्येच्या संदर्भात पूर्ण माहिती मिळू शकत नाही. त्यामुळे पूर्वी लोकसंख्येच्या अभ्यासाची प्रगती झालेली नव्हती हे स्पष्ट होते. जगात लोकसंख्येचा अभ्यास अनेक वर्षापासून होत असला तरी या विषयाचे खरे अध्ययन किंवा शास्त्रशुद्ध अभ्यास किंवा आधुनिक पद्धतीनं या विषयाचा अभ्यास अलीकडच्या काळात सुरू झालेला आपणाला आढळून येतो. प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर लोकसंख्येच्या अध्ययनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर वेगवेगळ्या देशामध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात झाली, आरोग्यविषयक सुधारणा झाल्या. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन सर्वत्र हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. जन्मदर जास्त असल्याने त्या काळामध्ये कुटुंब नियोजनाला महत्त्व आले. त्यामुळं सामाजिक जीवनात सुधारणा होऊन लोकांचे राहणीमान उंचावत गेले. हे गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येक देशाचे स्वतःचा आर्थिक विकास करण्याकडे लक्ष वेधले गेले. आर्थिक विकास करत असताना नियोजन करणे गरजेचे आहे आणि हे नियोजन करताना लोकसंख्येच्या संदर्भातील पूर्ण माहिती असणं गरजेचे असते. त्यामुळे अलीकडच्या काळात लोकसंख्येच्या अध्ययनाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे आपणाला आढळते. कोणत्याही देशासाठी लोकसंख्येची माहिती ही त्या देशातील शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार यासाठी महत्त्वाची असते. मानव हा सर्वश्रेष्ठ व बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून पर्यावरणातील असंख्य घटकाचा वापर करून आपल्या गरजांची पूर्तता केलेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झालेले आहेत. यासाठी लोकसंख्येचे अध्ययन किंवा लोकसंख्येच्या आकडेवारीची माहिती असणं गरजेचं आहे. सुरुवातीला जर आपण बघितलं, जनरली अगदी प्राचीन काळापासून लोकसंख्येच्या संदर्भात वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतात. भारताचा जर आपण विचार केला, भारतामध्ये अगदी प्राचीन काळात देखील लोकसंख्येचा अभ्यास झाल्याचे उल्लेख आढळतात. प्राचीन ग्रंथामध्ये लोकसंख्येच्या तुरळक नोंदीही आपणाला आढळतात. इंग्रज राजवटीत भारतामध्ये इसवी सन 1872 मध्ये पहिली जनगणना सुरू झाली. त्यामुळे लोकसंख्येच्या विविध घटकांची आकडेवारी उपलब्ध होऊ लागली. त्यानंतर 1872 नंतर देशात दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना होऊ लागली.
इसवी सन 2011मध्ये जी भारताची जनगणना झाली ती भारताची 15वी जनगणना होय. स्वातंत्र्यानंतर भारतात या विषयाची अधिक प्रगती झाली. जगामध्ये चीननंतर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येमध्ये होणारी वाढ आणि लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारे समस्या पाहता भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये विद्यापीठ पातळीवर तसेच विविध कॉलेज स्तरावर लोकसंख्येचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केला जातो. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने देशात लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास सुरू झाला. सुरुवातीला मानवी भूगोल या भूगोलाच्या शाखेत लोकसंख्येचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला, परंतु नंतरच्या काळात भूगोल विषयाचे स्वतंत्र अध्ययन सुरू झाले. अशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या भूगोलाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू झाला. वेगवेगळ्या संशोधनामध्ये विशेषतः लोकसंख्येच्या संदर्भातील जे काही संशोधन असतं त्या संशोधनामध्ये लोकसंख्येच्या आकडेवारीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळं या विषयाचा अभ्यास अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला. सुरुवातीला आपण लोकसंख्या भूगोल म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती बघू आणि यानंतर लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप नेमकं काय आहे त्याविषयी माहिती पाहू. सुरुवातीला लोकसंख्या भूगोल म्हणजे काय पाहत असताना लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये स्त्री पुरुष संख्या, जन्म व मृत्यू दर, लोकसंख्या वाढ, स्थलांतर, लोकसंख्येची रचना इत्यादींचे अध्ययन केले जाते. या सर्व विषयांचे किंवा या सर्व घटकांचे अध्ययन करताना ते भौगोलिक घटकांच्या अनुषंगानं केलं जातं. आता सुरुवातीला लोकसंख्या भूगोल म्हणजे काय तर एखाद्या राजकीय किंवा भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट काळातील एकूण लोक म्हणजे लोकसंख्या भूगोल होईल. म्हणजे अगदी साधी सिंपल व्याख्या आपल्याला या ठिकाणी लोकसंख्या भूगोलाची सांगता येईल. दुसरी व्याख्या आहे जी त्रिवार्था या तज्ज्ञांनी केलेली आहे. त्यांनी काय सांगितले, पृथ्वीवरील लोकसंख्येच्या प्रादेशिक भिन्नतेचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. ही जी त्रिवार्था यांची व्याख्या आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या वॉरेन थॉम्सन या तज्ज्ञांनी सांगितलेली आहे. त्यांनी काय सांगितले, लोकसंख्येत होणारे बदल, जगाच्या निरनिराळ्या भागातील मानवी वस्त्या आणि लोकसंख्येची विभागणी व त्यांची वैशिष्ट्ये यांचे अध्ययन म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. आता या व्याख्येचा जर आपण विचार केला तर त्यांनी काय सांगितले, लोकसंख्येत होणारे बदल. आता लोकसंख्येत होणारे बदल नेमके कशामुळे होतात, एकतर जन्मदर किंवा मृत्यूदर यामध्ये घट झाली किंवा वाढ झाली तर लोकसंख्येमध्ये बदल होतात, किंवा स्थलांतर झाल्यानंतर सुद्धा लोकसंख्येमध्ये बदल होतो. त्यानंतर जगाच्या निरनिराळ्या भागातील मानवी वसाहती किंवा जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये लोकसंख्येचं झालेलं जे काही वितरण आहे आणि त्या वितरणाची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल, अशी व्याख्या थॉम्सन यांनी केलेली आहे. यानंतर पुढची आणखीन एक आपल्याला व्याख्या सांगता येईल, डोनाल्ड बोग या तज्ज्ञाने केलेला आहे. एकूण लोकसंख्या स्वल्पविराम लोकसंख्येची रचना, त्यामध्ये स्त्री पुरुष, धर्म, वय, व्यवसाय, विवाह, साक्षरता, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येत होणारे बदल, विवाह, लोकसंख्येची वैशिष्ट्ये यांचे अध्ययन म्हणजे लोकसंख्या भूगोल होईल. म्हणजे बोग यांनी जी काही व्याख्या केलेली आहे, थॉम्सन यांच्या व्याख्येप्रमाणेच यांची व्याख्या आहे. म्हणजे लोकसंख्येत होणारे बदल, बदल कशामुळे होतात
जन्मदर, मृत्यूदर, विवाह, स्थलांतर यासारख्या गोष्टीमुळे लोकसंख्येत बदल होतात. लोकसंख्येची असणारी वैशिष्ट्ये, त्यानंतर लोकसंख्येची रचना किंवा संरचना यामुळं खऱ्या अर्थानं लोकसंख्येमध्ये बदल होतो आणि त्याचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. अशा पद्धतीनं इतर अनेक विचारवंतांनी लोकसंख्या भूगोलाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेला आपणाला दिसून येतील. आणखीन एक आपण व्याख्या बघूया क्लार्क या तज्ज्ञांनी केलेली. लोकसंख्या भूगोल म्हणजे प्राकृतिक, सांस्कृतिक व आर्थिक घटकांच्या अनुषंगाने लोकसंख्येच्या क्षेत्रीय भिन्नतेचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल होईल. थोडक्यात लोकसंख्या भूगोल म्हणजे लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येचे वाढ, लोकसंख्येचे स्थलांतर, लोकसंख्येची संरचना इत्यादी घटकांचा अभ्यास किंवा इत्यादी घटकांचा भौगोलिक दृष्टीनं ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो त्याला आपण लोकसंख्या भूगोल असे म्हणूया किंवा लोकसंख्या भूगोल असं म्हणतात. आता यानंतर आपणाला लोकसंख्या भूगोलाचं नेमकं स्वरूप काय आहे त्या स्वरूपाविषयी थोडक्यात माहिती पाहायची आहे. तर लोकसंख्येच्या अभ्यासात आपणाला माहीत आहे वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो. त्या घटकामध्ये लोकसंख्येचा आकार, साईज आपण म्हणू त्याला, लोकसंख्येचे वितरण, त्यानंतर लोकसंख्येची संरचना, लोकसंख्या स्थलांतर या विषयांचा विचार केलेला आढळतो. तर लोकसंख्या भूगोलाचे अध्ययन करत असताना किंवा लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करत असताना आकडेवारीला अधिक महत्त्व असल्याचे आपल्याला दिसून येते. आकडेवारीशिवाय लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणं शक्य नाही किंवा लोकसंख्या भूगोलामध्ये ज्या ज्या घटकांचा अभ्यास केला जातो ते सर्व घटक एकमेकाशी निगडीत आहेत. म्हणून लोकसंख्येचा अभ्यास हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. म्हणून लोकसंख्या भूगोलास वेगवेगळ्या प्रकारे स्वरूप प्राप्त झालेले आहे. तर लोकसंख्या भूगोलाच्या स्वरूपाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर लोकसंख्या भूगोलास 5 प्रकारे स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पहिलं आहे संख्यात्मक स्वरूप, दुसरं आहे भौगोलिक स्वरूप, तिसरं आहे आर्थिक स्वरूप, चौथा आहे तुलनात्मक स्वरूप आणि पाचवं आहे गतिशील स्वरूप. पहिलं संख्यात्मक स्वरूप. आता संख्यात्मक स्वरूपाचा अभ्यास करताना आपल्या एक लक्षात येईल, जे लोकसंख्या भूगोलामध्ये आकडेवारीशिवाय लोकसंख्येचा अभ्यास होऊ शकत नाही. कोणत्याही देशामध्ये तेथील लोकसंख्येचे वितरण, तेथील लोकसंख्येची घनता, जन्मदर, मृत्यूदर, व्यवसाय संरचना, वैवाहिक स्थिती, साक्षरता, स्थलांतर इत्यादींचा अभ्यास करत असताना आकडेवारीला अधिक महत्त्व असल्याचे आपणाला आढळते. आकडेवारीवरूनच कोणत्याही देशातील लोकसंख्येची स्थिती समजते. लोकसंख्येच्या संदर्भातील संशोधनात सुद्धा आकडेवारीला अधिक महत्त्व असल्याचे आपणाला दिसून येते. त्यामुळं एकंदरीत जर बघितलं तर या विषयामध्ये आकडेवारीला अधिक महत्त्व आहे. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप हे संख्यात्मक बनलेलं आहे. दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो, भौगोलिक स्वरूप. म्हणजे लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येच्या संदर्भातील विविध घटकांचा अभ्यास करत असताना तो तेथील भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने केला जातो. कारण कोणत्याही भागातील लोकसंख्येवर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. म्हणजे एखाद्या प्रदेशाची भूरचना, त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची जमीन, पाणी पुरवठा व इतर साधनसंपत्ती अनुकूल असल्यासच त्या भागामध्ये
लोकसंख्या जास्त असते. या उलट एखाद्या भागामध्ये हे सर्व घटक जर प्रतिकूल असतील तर त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्येचे वितरण अतिशय कमी असतं. म्हणजे प्रतिकूल म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं, सुपीक जमीन नसेल, भूभाग लोकसंख्येला अनुकूल नसेल, हवामान प्रतिकूल असेल तर अशा भागामध्ये लोकसंख्या अतिशय विरळ आढळते. तर मैदानी प्रदेश घ्या, सुपीक जमीन असेल अशा भागामध्ये, जिथं अनुकूल हवामान आहे, मुबलक पाणी पुरवठा आहे, अशा प्रदेशात लोकसंख्या जास्त असलेली आढळते. यामुळं खऱ्या अर्थानं लोकसंख्या भूगोलामध्ये विविध घटकांचा अभ्यास भौगोलिक दृष्टिकोनातून केला जातो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलास भौगोलिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा जर आपण विचारात घेतला, आर्थिक स्वरूप. आता आर्थिक स्वरूपामध्ये जर आपण बघितलं, कोणत्याही देशातील लोकसंख्येवर त्या देशातील असणारे विविध उद्योग, तेथील शेती, वाहतुकीची साधने, खाणकाम व इतर अनेक गोष्टी अवलंबून असतात. लोकसंख्येवर तेथील विविध व्यवसाय अवलंबून असतात आणि या व्यवसायावर भौगोलिक घटकाबरोबर आर्थिक घटकांचाही परिणाम होतो. आणि त्याचा अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलात करावा लागतो. आता लोकसंख्या भूगोलामध्ये लोकांचे जे काही विविध व्यवसाय आहेत, त्या व्यवसायामुळे त्या त्या प्रदेशामध्ये लोकांचा आर्थिक विकास होतो. आपण जर बघितलं, आर्थिक विकास झालेल्या प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त असते. या उलट ज्या भागाचा आर्थिक विकास झालेला नाही अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून कोणत्याही देशाचे नियोजन करत असताना नियोजनकारास या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून लोकसंख्येचे अध्ययन आर्थिक दृष्टिकोनातून केले जाते. त्यामुळं लोकसंख्या भूगोलास आर्थिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे किंवा पुढचं लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप आहे तुलनात्मक स्वरूप. त्याला तौलनिक स्वरूप असं आपण म्हणूया. आता लोकसंख्येच्या अभ्यासात निरनिराळ्या भागातील लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, निरनिराळ्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता, जन्मदर व मृत्यूदर कमी जास्त असतो. आपल्याला माहीत आहे, एखाद्या भागामध्ये लोकसंख्येची घनता कमी असते, एखाद्या भागामध्ये लोकसंख्येची घनता जास्त असते, एखाद्या भागामध्ये जन्मदर कमी असतो, एखाद्या भागामध्ये जास्त असतो, एखाद्या भागामध्ये मृत्यूदर कमी जास्त असतो, दुसऱ्या भागामध्ये कमी जास्त असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना दोन्ही भागाची किंवा दोन्ही प्रदेशाची तुलना केली जाते. त्यामुळं लोकसंख्या भूगोलास तुलनात्मक स्वरूप प्राप्त झालेले आहे. आता तुलनात्मक अभ्यास खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या भागाचं किंवा वेगवेगळ्या प्रदेशाचे नियोजन करत असताना तुलनात्मक अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे शेवटचा, लोकसंख्या भूगोलाचे गतिशील स्वरूप. आता गतिशील स्वरूपामध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर कोणत्याही प्रदेशाची लोकसंख्या ही स्थिर नसते. आता आपल्याला माहीत आहे, लोकसंख्येमध्ये नेहमी बदल होत असतात. आता लोकसंख्येमध्ये बदल म्हणजे काही देशामध्ये लोकसंख्येमध्ये बदल कसे होत असतात, तर जन्मदर व मृत्यूदरात बदल झाल्यास लोकसंख्येमध्ये बदल होतो. जेथे जन्मदर जास्त आहे तेथे लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असतो, त्यामुळं तेथे लोकसंख्या जास्त असते. या उलट जेथे मृत्यूदर जास्त आहे तिथे लोकसंख्या वाढीचा वेगही कमी असतो, लोकसंख्या कमी असते. म्हणजे या सर्व गोष्टींमुळं लोकसंख्येमध्ये बदल होतो. स्थलांतर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. स्थलांतरामुळे सुद्धा एखाद्या भागातील लोकसंख्येमध्ये बदल होतो. लोकसंख्येमध्ये होणारे हे जे काही बदल आहेत हे तेथील आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगार, लोकांचे राहणीमान यावरती अवलंबून असतात.
अशा प्रकारे लोकसंख्येमध्ये बदल होत असल्याने लोकसंख्येच्या अभ्यासाचे स्वरूप परिवर्तनशील किंवा गतिशील बनलेलं आहे. आणि कोणत्याही भागातील लोकसंख्या ही कायमस्वरूपी स्थिर नसते, अस्थिर असते. त्यामध्ये एकतर लोकसंख्या वाढते किंवा एकतर लोकसंख्या कमी होते. अशा पद्धतीनं लोकसंख्या भूगोलास गतिशील स्वरूप प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे आपणास थोडक्यात लोकसंख्या भूगोल म्हणजे काय व लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप नेमकं कसं आहे हे या ठिकाणी सांगता येईल. थँक्यू.